चंद्रपूर महानगरपालिकेच्या आर्थिक कारभाराची धुरा सांभाळणाऱ्या स्थायी समितीच्या सभापतीपदासाठी पुन्हा एकदा राजकीय रणधुमाळी रंगण्याची चिन्ह दिसतात। 16 मार्च रोजी होणाऱ्या या निवडणुकीत शिवसेना, ठाकरे, भाजप युतीच्या मनस्वी संदीप गिऱ्हे आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक वसंत देशमुख आमने-सामने उभे ठाकले आहे। समितीत दोन्ही गटांकडे प्रत्येकी 8 सदस्यांचं समसमान संख्याबळ असल्यानं सभापती पदाची जी निवडणूक होणार आहे ती चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त होत असून मनपाच्या तिजोरीच्या चाव्या अखेर कोणाच्या हाती जाणार याकडे संपूर्ण शहराचं लक्ष लागलंय। मनपाच्या स्थायी समितीत एकूण 16 सदस्य असून यामध्ये काँग्रेस आणि मित्र पक्षांचे 8 सदस्य आहेत, तर भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना ठाकरे गटाचे 8 सदस्य आहेत। त्यामुळे स्थायी समितीत समसमान संख्याबळ असल्यानं सभापती पदाची निवडणूक चुरशीची होण्याची शक्यता व्यक्त केली जाते आहे। महापौर निवडीच्या वेळी सर्वात मोठा पक्ष असलेल्या काँग्रेसला सत्तेपासून दूर ठेवत शिवसेना ठाकरे गटानं भाजपला पाठिंबा दिला होता। त्यानंतर महानगरपालिकेत भाजपचा महापौर निवडून आला। त्या पार्श्वभूमीवर आता त्याची परतफेड म्हणून भाजपकडून शिवसेनेच्या मनस्वी गिऱ्हे यांना स्थायी समिती सभापती पद मिळवून देण्याची जबाबदारी भाजपवर आहे। दरम्यान शिवसेनेनं स्वतंत्र हालचाली सुरू केल्याचं बोललं जात आहे। दुसरीकडे काँग्रेसनं ज्येष्ठ नगरसेवक वसंत देशमुख यांना सभापती पदाचा उमेदवार केलाय। उपमहापौर निवडणुकीच्या वेळी काँग्रेसनं देशमुख यांना उमेदवार केलं होतं, मात्र काँग्रेसच्या मित्रपक्ष असलेल्या जनविकास सेनेनं उपमहापौर पदावर दावा केल्यानं निवडणुकीच्या काही वेळापूर्वीच देशमुख यांनी आपला अर्ज मागे घेतला होता। त्यामुळे यावेळी जनविकास सेनेसह काँग्रेसचे मित्रपक्ष काँग्रेसलाच पाठिंबा देतील अशी शक्यता आहे। मात्र चंद्रपूर महानगरपालिकेच्या राजकारणाचा भूतकाळ पाहता शेवटच्या क्षणापर्यंत कोणतीही घडामोड घडू शकते हे सर्वांनाच माहिती आहे। समसमान संख्याबळाच्या पार्श्वभूमीवर मनपाच्या तिजोरीच्या चाव्या कुणाकडे जातात याकडे आता राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलंय।